हॅलो भावानो, स्वागत तुमचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. तोंड गेले खायला पण मी चाललोय शेतात. तुम्हाला थोडंसं शेत दाखवतो आमचं, जसं की आमचं शेत दाखवतो तुम्हाला थोडंसं. थांबा, ही शेत आहे ना इकडनं तेवढी. अण्णा मी काय सांगतो, एकूण मिळून ना का, एकूण मिळून पप्पांची, बापूंची आणि बाबांची किती एकर असेल? किती एकर? किती? 2.5 ते 3 एकर एवढी जमीन. इथे एवढी दिसतच नव्हती जमीन. एका जागेवरती अलग अलग आहे, अलग अलग जमीन आहे सगळीकडे. अलगच सीन आहे. अशी काय जमीन अशी अलग अलग? इकडे इकडे जमीन इकडे कुठेतरी. सगळ्यांना दाखवणं गरजेचं आहे ना जमीन कुठे आहे भाई ती. मग या काहीतरी शेती करायला. आमची शेती कोण नाही करत तशी. पण मी कुठे बोललो विकायला? मी बोललो या काहीतरी आमची शेती करायला. असं आम्ही करत नाही. जमीन आपली नसते. ज्वारीची पीक आहे, ज्वारी. भाकर आपण तसून बनवतो. मला काय नाही माहिती आहे. अजून कुठे काय आहे? मस्त ग्रीनरी. इथे शेती चालू आहे. काय पिकतंय काय माहित. स्वस्तात गुरं. ठीक आहे, आता मी जातात. रस्ते खूप कठीण आहेत, मोबाईल पडेल. हॅलो भावांनो, शेत फिरून झालेलं आहे. आता आम्ही चालत केस कापायला. हाय बोला. हाय हे नसतं, हाय बोला. हाय ब्रदर्स. कोण ब्रदर्स? इंग्लिश ब्रदर्स. इंग्लिश. यो, आम्ही चालले दोघांना केस कापायचे. आमचा भाऊ आज परफेक्ट गाडी चालवायला शिकलेला आहे. हा 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 का, ठीक आहे. आम्ही चालले नव्या रस्त्याला केस कापायला. बाकी केस कापल्यानंतर तुम्हाला लुक दाखवतो. लुक लग्नासाठी, लग्नासाठी. तुम्ही माहिती द्या, तुम्ही माहिती द्या. बोला की. हे बघा, ही नदी आहे का, कोयना नदी. हा, आणि येस, आता बांधलाय. आता बांधलाय. नवनिर्माण आमदार आमचे शंभूराज देसाई साहेब यांच्या प्रयत्नातून त्यांना घेऊन आलेला आहे. येस, आणि मी सुद्धा फर्स्ट टाइम बघितलाय हा ब्रिज. आणि हा रस्ता पण एक नंबर आहे. कधीपासून मी एक्सपिरियन्स करतो आता. एकदम प्लेन कडक वाला. काम चालू आहे केसांवरती. बाबूभाई, नाही बाबूभाई, केस कापणारा बाबूभाई. आता बघूया केसांचा रिझल्ट काय तो. रिझल्ट ठीक आहे, जो की ह्याच्यावरतीच आहे. बघूया कसे कापतो. भावना केस कापून डन झालंय आपलं. डन एकदम स्टाईल. गोट बकरी तुम्हाला दाखवतो. थांबा, एक दाखवतो. हे बघा, भूत. ह्याचं कसं आहे माहिती आहे का? हे केस कापत होतो तेव्हा नाही लावलं. हे केस कापत होते तेव्हा नाही लावलं. दोघांचे केस कापून झाले. नंतर यांना आठवलं की ह्यांना हे लावायचं आहे. मग आता आम्ही ह्याच्यासाठी अजून 10 मिनटं थांबायचं. म्हणजे ही दुःखद घटना आहे. म्हणजे एवढं लेट करंट कोण असतं? असं झालं आमचं. तुम्हाला काय बोलायचं आहे ह्याच्यावरती? गुड डिसिजन. आमचं चाय वगैरे पिऊन झालं. त्या दुकानावरती सगळं आमचं सगळं करून झालं भावांनी. आता इकडे कोल्हापुरीची शॉपिंग झालं आहे. हे प्रॉपर दुकान आहे कोल्हापुरीचं. प्रॉपर कोल्हापुरी. आणि हँडमेड आहे. म्हणजे हँडमेड असते, पण ते आता प्रॉपर बनवतात. एकदम जशी पाहिजे तशी बनवतात. हे बघा, तेच घ्यायचा प्लॅनिंग चालू आहे दोघांचा. एक कोल्हापुरी घेणार. हे बघा, ही चप्पल 1700 रुपये. ओरिजिनल काय, ओरिजिनल एकदम प्रॉपर भाई. पॉलिश वगैरे करून हँडमेड. हे बघा, पकडा. कोल्हापुरी ओरिजिनल आहे बघा. इकडे का, पाटण नवा रस्ता. तुम्हाला घ्यायचं असेल तर इकडे येऊन घ्या. सगळी खरेदी झालेली आहे आपली. ओके, चप्पल सगळं. आता आम्ही निघतात इकडनं. थांबा, घरी जाऊया. लुक बघा. हा ना, सीन बघा, सीन. यो, एक नंबर भाई. नो, आम्ही चालेल जरा हे काढायला.
हे काहीतरी असतं ते पॉवरफुल, म्हणजे ते त्याचं तेल बनते इन शॉर्ट ते बियेचं. सो आम्ही ते करायला आलेले इकडे. ते दोघं काम करत आहेत आणि मी टाईमपास. 2 ते 3 दिवसानंतर मी हा ब्लॉग शूट करतो. मध्ये खूप मोठा गॅप होता, कारण का शूट म्हणजे काय शूट करणार, दररोजचं ते सकाळी उठणार, चहा पिणार, वरती जाणार, खालते येणार, जेवणार, परत दुपारी झोपणार, संध्याकाळी चहा पिणार, रात्री जेवून झोपणार. हा ब्लॉग दाखवण्यापेक्षा बोललो ब्लॉग नाही करत, जेव्हा काय करीन तेव्हा दाखवेन. सो आज शेती बघायला गेलेलो, शेती पण नीट दाखवली नाही, कारण का चालू करून तुम्हाला काय समजणार. तो शेती नीट दाखवली नाही. मग गेलो केस कापायला आणि कोल्हापूर वगैरे घेतली आणि आता शेतात आलो. सो आजच्या दिवसाचा ब्लॉग हा होता. समजले, एंड नाही करत आहे, काय पुढे झालं तर दाखवायला आहेच मी, पण तुम्हाला जस्ट सांगतो की 2 ते 3 दिवसानंतर ब्लॉग शूट केला. आता उद्या आहे काय बोलतात रे, गावदेव. ते आमच्या लग्नाला असते गावी, गावदेव म्हणजे देवी मंदिर आहे, तिकडे जातात आमच्या इकडे रात्रीचं. सो ते गावदेव आहे आणि परवा लग्न आहे बहिणीचं. सो आता हे 2 ब्लॉग तर गप्पागप टाकतो मी, उद्या आणि परवाचे. सो लव यू, सबस्क्राईब पण करा. बाकी काय नाही मला बोलायचं, ठीक आहे.